बातमी अजित पवारांसंदर्भात आहे। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी सीआयडीने सुरू केलेल्या चौकशीवर आमदार रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। व्हीएसआरचे मालक वीके सिंग यांची सीआयडीने काल 8 तास चौकशी केली, पण ही चौकशी नसून त्यांचा पाहुणचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। वीके सिंगला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळची मॅच सुद्धा त्याला तासभर मॅच सुद्धा पाहू दिली असा आरोप रोहित पवारांनी केलाय। रोहित पवारांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि एफआयआर दाखल करण्याची विनंती पुन्हा एकदा केली आहे। गेल्या 10-15 दिवसांमध्ये जी काय माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याचबरोबर AIBचा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत ज्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता। हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती ADG साहेबांना त्या ठिकाणी दिली। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल। ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता CIDला सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ, पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। काल VSR कंपनीचा मालक म्हणजे वीके सिंग हा CIDला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटीसुद्धा होती। 11-11:30 वाजता वीके सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं। पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा 1 तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅचसुद्धा तिथं दाखवली। त्याच्याचबरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो वीके सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी CID कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला पोलीस आणि रोहित पवारांमध्ये त्यांच्या टीममध्ये बाचाबाची झाल्याचं समजतंय। काय नेमका प्रकार होता तो आणि आज रोहित पवार CID ऑफिसमध्ये आल्यानंतर काय घडलं? अगदी बरोबर आहे। अगदी काही वेळापूर्वी रोहित पवार जे आहेत ते पुण्यातील जे CIDचं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये आले होते। ज्यावेळी रोहित पवार आले त्यावेळी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पुणे शहरातील असतील ते रोहित पवारांच्या सोबत आले होते आणि CIDच्या कार्यालयात या कार्यकर्त्यांना देखील आतमध्ये प्रवेश मिळावा यासाठी हे सगळे कार्यकर्ते आले। मात्र CIDच्या अधिकाऱ्यांकडून थेट सांगितलं गेलं की फक्त रोहित पवारांसह 7 लोकांना आम्ही सोडू, सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही। आणि याच्यावरून या कार्यकर्त्यांमध्ये आणि CIDच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र रोहित पवारांनी या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा सगळा वाद मिटवला। त्यानंतर रोहित पवार आतमध्ये गेले। खरं तर आज रोहित पवार जे या CIDच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते त्याचं खरं कारण असं आहे की त्यांना अजित पवारांच्या अपघाताबाबत जो FIR दाखल करायचा आहे तो करण्यासाठी CIDकडून सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस AIBचा जो प्राथमिक अहवाल आहे तो आल्यानंतर हा FIR दाखल करता येऊ शकतो असं सांगितलं गेलं होतं। मात्र आज CIDच्या अधिकाऱ्यांची रोहित पवारांनी भेट घेतल्यानंतर आज रोहित पवारांना सांगितलं गेलं की हा अहवाल जो आहे तो प्राथमिक अहवाल आहे, जो अंतिम अहवाल येईल तो आल्यानंतर FIR दाखल होऊ शकतो की नाही होऊ शकतो याबद्दल विचार केला जाऊ शकतो। मात्र आत्ता FIR दाखल केला जाऊ शकत नाही असं रोहित पवारांना सांगण्यात आलं। खरं तर काल VSR कंपनीचा जो मालक आहे वीके सिंग त्याची जवळपास 8 तास CIDच्या या सगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि रोहित पवारांनी या चौकशीबाबत देखील गंभीर आरोप केलेले आहेत की या चौकशी दरम्यान वीके सिंगला
VIP ट्रीटमेंट देण्यात आली, त्याला जेवण देण्यात आलं. त्याला काल जो भारताचा सामना झालेला आहे तो सामना, क्रिकेटचा सामना देखील बघायला मिळाला असं रोहित पवारांकडून सांगण्यात आलं. विशेष म्हणजे पत्रकार असतील किंवा रोहित पवारांचे कार्यकर्ते असतील यांना या CIDच्या कार्यालय जे आहे या कार्यालयाच्या बाहेर उभं केलं जाते. मात्र काल VK सिंग ज्यावेळेस या ठिकाणी आला त्यावेळेस त्याच्यासोबत जे सुरक्षा रक्षक होते त्यांच्या हातात शस्त्रास्त्र होती. या शस्त्रास्त्रासह त्यांना कार्यालयात सोडण्यात आलं. ज्यावेळी ही सगळी चौकशी 8 तासाची पूर्ण झाली त्यानंतर VK सिंगला पोलिसांच्या गाडीतच बसवून पोलिसांनी नेऊन सोडल्याचा आरोप जो आहे तो रोहित पवार यांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या चौकशीवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि VK सिंगला या प्रकरणात अनेक नेत्यांची नावं VK सिंग घेऊ शकतो. त्यामुळे VK सिंगला वाचवण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे. खरं तर हा तपास जो आहे तो CBIकडे जावा असं देखील इच्छा जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र जरी हा तपास CBIकडे गेला तरी या अजित पवारांच्या अपघाताचा तपास जो आहे तो मराठी अधिकाऱ्यांनी करावा अशा प्रकारचं रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे. तर आता आज संध्याकाळी रोहित पवार जे आहेत ते दिल्लीला जाणार आहेत आणि अरविंद केजरीवाल, राहुल गांधी अशा प्रकारच्या नेत्यांची भेट घेऊन जोपर्यंत या प्रकरणाचा मी पूर्णपणे छडा लावत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही अशा प्रकारचं रोहित पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र जो CIDकडून आतापर्यंतचा जो तपास केला गेलेला आहे त्यावर रोहित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं आणि VK सिंगला वाचवण्याचा CID प्रयत्न करते असा आरोप देखील रोहित पवारांनी केल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. खरं तर रोहित पवार उद्या दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की मी आणखी काही खुलासे करणार आहे, माझ्याकडे आणखी काही पुरावे आहेत आणि VK सिंगला पूर्णपणे CID वाचवण्याचा प्रयत्न करते हे मी पूर्णपणे समोर आणणार असल्याचं रोहित पवारांकडून सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद अजिंक्य दिलेल्या अपडेट्सबद्दल. एकूणच रोहित पवार हे CIDच्या चौकशीवर सुद्धा समाधानी नाही आहेत आणि उद्या ते दिल्लीला जात आहेत. दिल्लीत सुद्धा ते काही महत्त्वाचे खुलासे करण्याची शक्यता आहे.